घटना जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। बघू शकता सगळ्यात मोठे कामगार असा समजणारी राजनगाव येथे आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची साजरी होत आहे। आपल्यासोबत आहे मराठा योद्धा अजय भाई साळुंखे। भाऊ काय सांगाल? आज या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301 जयंती या ठिकाणी आज आपण साजरी करत आहोत। मोठ्या उत्साहाने ही जयंती या ठिकाणी आज साजरी होत आहे। जे महापुरुषांनी आपल्यासाठी आपल्या 1000 पिढ्या सुरक्षित राहाव्या म्हणून त्यांच्या परिवाराचा विचार न करता त्यांनी आपल्या परिवाराचे बलिदान देऊन अनेक ज्या सती प्रथा आहे त्या रूढी परंपरा मोडीत काढून स्वतः तलवारी हातामध्ये घेऊन या ठिकाणी यवनांनी जे या ठिकाणी मंदिराचे उद्ध्वस्त या ठिकाणी केले होते ते सोमनाथ मंदिरापासून तर काशी विश्वेश्वरापर्यंत ज्या अहिल्यादेवी होळकरांनी त्या मंदिराची पुनर्स्थापना केली आणि जे विहिरी असतील मोठे घाट असतील हे बांधले त्यांची आज या ठिकाणी जयंती आहे। आणि त्या निमित्तानं मला या शेनपुंजी राजनगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथं व्याख्यानाची या ठिकाणी मला योग आला त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो आणि ज्यांनी सर्वांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्यांचाही धन्यवाद देतो। आणि हे महापुरुषांचे विचार आपण जिवंत ठेवले पाहिजे। पुरुषाच्या वाटेने जगले त्यांनी 18 पगड समाजासाठी काम केलं आणि एकत्रित करून सर्वांना या यवनांना हाणून पाडून लावण्यासाठी आणि रयतेचं राज्य स्थापित करण्यासाठी ज्यांनी योगदान दिलं ते आपण कधीही विसरता कामा नये यासाठी खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी व्याख्यान झालं। आणि आज दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम आहेत। संध्याकाळी मोठी भव्य मिरवणूक या ठिकाणी होणार आहे। तरी या मिरवणुकीत देखील सर्व घटकांनी या ठिकाणी हजर व्हावं, सर्व समाजातील घटकांनी हजर व्हावं। का महापुरुष एका जातीचे नसतात, महापुरुष सर्वांचे असतात हा बोध आपण या ठिकाणी घेतला पाहिजे। आणि जितके महापुरुष आपल्याला डोक्यावरती घ्यायचे आहे तितकेच डोक्यामध्ये घ्यायचे आहे। आणि म्हणून महापुरुषाच्या विचाराप्रमाणे आपण तरुणांनी निर्व्यसनी राहावं आणि आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना मदत करावी। त्याच्यावर प्रसंग आहे म्हणजे आपल्यावर आहे। उद्या त्याचं घर जळतंय, उद्या आपलं पण जळेल म्हणून ते घर तात्काळ एखादे जळत असेल ते तात्काळ महापुरुषांचे विचार सोबत घेऊन ते विझवण्याचा प्रयत्न करावा असंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। राजमाता जिजाऊ यांची जयंती आपली अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करतात तर काय सांगाल? तर रांजणगाव शेनपुंजी इथे अहिल्याबाई होळकर यांची जयंती आज आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी साजरी करत आहोत। पण या निमित्तानं मी असं सांगेल का राजमाता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी जे समाजाची सेवा केली, समाजासाठी काम केलं, जे काम अहिल्याबाई होळकरांनी केलं ते काम, त्या कामाची दिशा त्यांनी कोणत्या प्रकारे काम केलं, सर्वसामान्याला पाण्याची व्यवस्था करून दिली, अशा प्रकारची कामं जेणेकरून समाजाच्या उपयोगी पडणारी कामं, अशी कामं आपण त्यांच्याकडून आपण हा संदेश घेतला पाहिजे, हा उद्देश आपण त्यांचा घेतला पाहिजे की आपण सुद्धा समाजाच्या उपयोगात पडेल अशी कामं आपण केली पाहिजे। समाजाला काय, आजच्या परिस्थितीमध्ये समाजाला काय पाहिजे, समाजाला आपण काय दिलं पाहिजे अशा प्रकारचे आपण, कारण 300 वर्षापूर्वी अहिल्यादेवी होळकरांनी जे कामं केले त्यानुसार आजच्या परिस्थितीमध्ये समाजाची काय गरज आहे त्या गरजेनुसार आपण तो निर्णय घेतला पाहिजे। आपण सुद्धा समाजाची सेवा केली पाहिजे। यापेक्षा अधिक बोलणार नाही, कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी राजमाता यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द सांगतो। आज या ठिकाणी रांजणगावच्या परिसरामध्ये आम्ही सर्व मिळून
अहिल्यादेवी होळकर यांची जयंतीच्या निमित्ताने आज खूप मोठ्या एकजुटीनं सर्व गाव येथे एक जयंती हा संदेश घेऊन अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली रमेश भाऊ मुसवात, आपलं रामलाल मुसवात हे अध्यक्ष जयंतीच्या निमित्ताने विजय तोगे असतील, अक्षय ढोले, आपले गजानन गायवट बापू, सर्वच या ठिकाणी कमिटीच्या वतीनं गंगारामजी हिवाळे असतील. खरोखर आतापर्यंत जयंत्या खूप आगळ्या आगळ्या पद्धतीनं काढल्या, पण त्याच्या पलीकडे पाहिलं तर आजची ही जयंती आपण वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी लोकांपर्यंत संदेश वेगळा गेला पाहिजे, म्हणून त्या माध्यमातून आपण वेगळे कार्यक्रम या ठिकाणी व्याख्यान आसन, अन्नदान वाटप आसन आणि संध्याकाळी 5 वाजता मिरवणूक आसन. म्हणून कुठंतरी अहिल्यादेवीनं जे समाज कार्य जे केलं त्या कार्याची पावती म्हणून आज समाजाला त्या पद्धतीने आपण ते दाखवण्याचं काम या माध्यमातून तुमच्या आमच्या माध्यमातून केलं पाहिजे. म्हणून काहीतरी त्यानं खूप 100% चांगलं काम केलं, पण त्यांच्या पावलावर पाऊल आपण 10% तरी आपण समाजाचे कार्य केले पाहिजे. म्हणून हे आज ह्या कमिटीनं निर्णय घेतला का समाजापर्यंत अहिल्यादेवी होळकर यांचे कार्याची पावती आणि समाज कार्य हे जे केलेलं आहे खूप चांगलं, त्याच माध्यमातून आपण चांगलं कार्य करावं. म्हणून या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं मी माझ्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. त्या जयंतीनिमित्त 300 सर्व आमचे रांजणगावचे कार्यकर्ते मंडळी, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सदस्य यांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आजची जयंती चांगली यशस्वी हो अशी मी प्रार्थना करतो, अहिल्यादेवी होळकरांना विनंती करतो. आणि जयंती उत्सव एकदम चांगला भरभराटीचा हो, सर्व जनतेकडे हा संदेश जाओ. आज सर्वांना जेवण वगैरे या ठिकाणी देण्यात आलं. कार्यकर्त्याकडून आमच्या अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली हा सप्ताह इथं अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ठेवण्यात आला. त्यांनाही धन्यवाद. एवढं बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. जय. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.